नमस्कार मंडळी, आम्ही संयुग ॲग्रो प्रोड्युसर कंपनी मराठी सारंगपूरच्या वतीनं आलो आहे आता विवेकानंद नगरमध्ये. तर चला जाणून घेऊया या शेतकऱ्याचं मनोगत, ज्यांना आपण संयुग ॲग्रोचे जे बियाणं दिलेलं आहे त्याविषयी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उमेश शाळके, विवेकानंद नगर, युवराष्ट्रम, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा. मी संयोग ॲग्रो कंपनीचा 1460 या वाहनाचा प्लॉट घेतलेला आहे. तर याची तुम्ही पाहतच असाल, भरपूर याला शेंगा वगैरे लागलेल्या आहेत. कुठेही काहीच याच्यात भेसळ नाही, काहीच नाही आहे. रोगीन पण काढायचं काम नाही पडलं, काहीच नाही. आणि याची प्रतिकार क्षमता तुम्ही पाहतच असाल. याच्यावर कुठल्याही प्रकारचा चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव नाही आहे, कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव नाही. आणि विशेष म्हणजे याच्यात आपण जे म्हणतो कुठं मोठं तुम्हाला दिसत आहे, कुठं मोठं म्हणजे थोडाफार प्रमाणात याचा प्रादुर्भाव असतो. या वेळेला मोझॅकचा प्रादुर्भाव असतो, तो तुम्हाला कुठंच जाणवणार नाही. पूर्ण क्षेत्रात कुठंच मोझॅकचा नाही, कुठंच नाही. हुमणी अळीचा पण कुठं प्रादुर्भाव नाही आहे, काहीच नाही. आणि याला वेळोवेळी कंपनीच्या मार्गदर्शनानुसार याच्यावर फवारणी केलेली आहे. आणि न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणतो त्याला पोटॅश, ह्युमिक ॲसिडचा सुरुवातीला पहिला डोस दिलेला आहे, ह्युमिक ॲसिडचा. आणि त्याच्यासोबत बुरशीनाशकचा एक डोस दिलेला होता. नंतर दुसरा डोस आहे आता फळधारणेच्या वेळेस, फुल आणि फळधारणेच्या वेळेस पोटॅशचा एक डोस दिलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता, सरांच्या मार्गदर्शनाखाली झालेला हे रिझल्ट आहे. याची पेरणीची तारीख आहे 14 जून 2025. तरी मला अपेक्षित आहे की आज यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा कमीत कमी 20 ते 30% उत्पन्न वाढेल, जास्तीत जास्त मागच्या वर्षीपेक्षा. मी तर 50%ची अपेक्षा धरतो, पण घरात येईपर्यंत काही सांगता येत नाही, निसर्गाच्या हातात आहे. आणि या प्लॉट व्यतिरिक्तही आपण तुम्हाला 335 आणि 93 रुपयात संगम वगैरेचे प्लॉट दिलेले आहेत. तर त्याविषयी जरा तुमची माहिती सांगा. 335चा प्लॉट थोडा खाली आहे, म्हणजे दुसऱ्या शेतात आहे. तर त्याच्यात पण यावर्षी आपण म्हणत होतो हुमणी अळीचा प्रादुर्भाव जास्त आहे, 335वर मोझॅकचा अटॅक लवकर येते. तर तसा मला कुठलाही अटॅक वगैरे दिसलेला नाही आहे. आणि आत्ता जी या प्लॉटची कंडिशन आहे त्याच कंडिशनचा प्लॉट आपला 335चा पण आहे. संगमचा पण प्लॉट याच प्रमाणात आहे. ज्या ठिकाणी चिबडाचं जास्त प्रमाण आहे, म्हणजे आपण होतो चिबडाची जमीन, तर त्या चिबडात पण संगमचा प्लॉट एक नंबर आहे. 335चा पण तसाच प्लॉट आहे. त्यात कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे. आणि जर्मिनेशनचा प्रॉब्लेम वगैरे काही? जर्मिनेशनचा तर अजिबात प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही पाहतच असाल, इथं कुठं तुम्हाला असे खाच खळगे दिसतात, कुठंच नाही आहे. खाच खळगे नाही, काहीच नाही. कुठं आम्ही हातानं पण टाकायचं काम नाही पडलं याच्यात. आपण काय म्हणतो, किती किलो सोडलं बियाणं? हे याचा सीड रेट 30 किलो एकरी. कारण हे निखळ क्षेत्र असल्यामुळं, आपण निर्बळ क्षेत्र असल्यामुळं एकरी 30 किलोचा सीड रेट सोडलेला आहे. बरं, तुम्ही तुमच्या बाकीच्या शेतकऱ्यांना, मित्रमंडळींना आमच्या कंपनीतर्फे काय सांगू शकता? कसं आहे साहेब, माहिती आहे का, आपण म्हणतो जिथं पिकते तिथं विकत नसते. पण आणि स्वतःवर थोडासा विश्वास पण पाहिजेत. आणि आपल्या जवळची कंपनी आपण बाहेरचे जे कोणते अंकुर वगैरे अशा मोठमोठ्या कंपन्या अजित आहे, पुन्हा 3344वाले ग्रीन गोल्ड आहे, त्या आपल्या माघारी काय करतात काय नाही हे आपल्याला माहिती नसते. पण ही कंपनी आपली आहे, स्थानिक आहे. आपल्या लोकांना आपण प्रोत्साहन दिलेलं कधी पण चांगलं आहे. शेवटी हेच लोक आपल्या उपयोगी पडणार आहेत. यांच्यावर जेवढा विश्वास मी ठेवला तेवढाच तुम्ही बिनधास्त ठेवू शकता. आणि रब्बी हंगामात आमचं काही नियोजन वगैरे? हां, रब्बी हंगामात मी कंपनीशी सोबत बोलणं झालेलं आहे. जाकी आणि गव्हाबद्दल पण एक गव्हाची त्यांची नवीन व्हरायटी आहे, तर ती पण घेण्याचा विचार चालू आहे. थोडंफार अजून क्षेत्र वाढवायचा विचार आहे. पूर्ण आपलं तुरीचं
जर का थोडंफार गव्हाचं जर जमलं, पाणी यावर्षी चांगलं आहे, तर त्याच्यानंतर तूर निघल्यानंतर पण गहू घेऊ शकतो आपण. हो आता समोर काय हरकत नाही. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.